नमस्कार, मी ज्ञानदा कदम. प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्येमधनं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सध्या अयोध्येच्या लता मंगेशकर चौकामध्ये आहोत. इथून साधारणतः 1.5-2 किलोमीटरवरती प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. पण आज सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही क्षणी अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत आणि सकाळी बरोबर 10 वाजता जगद्गुरू शंकराचार्य या प्रवेशद्वारामधनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिरामध्ये प्रवेश करतील. आज समस्त रामभक्तांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि एक प्रकारे पूर्णत्वाचा क्षण आहे. कारण राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. राम मंदिराचं हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी, रामलला तिथे विराजमान होण्यासाठी आणि कळसावरती भगवा ध्वज, धर्मध्वज फडकण्यासाठी या रामभक्तांनी कित्येक पिढ्यांचा संघर्ष केलेला आहे. 500 वर्षांचा हा संघर्ष आहे. 500 वर्षांचा हा संयम आहे. 500 वर्षांचा हा एक प्रकारे त्यागसुद्धा आहे. त्यामुळे अर्थातच आज जेव्हा भगवा ध्वज फडकणार आहे तेव्हा प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये एक समाधानाची भावना असणार आहे, सकारात्मकतेची भावना असणार आहे. भगवा ध्वज किंवा भगवा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाचा मानला जातो. कारण हाच भगवा रंग विजयाचं, शौर्याचं आणि तेजाचंही प्रतीक मानला जातो. तोच भगवा रंग आज राम मंदिराच्या सोनेरी कळसावरती फडकणार आहे, ज्यामध्ये 3 चिन्ह सगळ्यात महत्त्वाची असतील. पहिलं चिन्ह हे सूर्याचं. प्रभू श्रीराम सूर्यवंशी होते, त्यामुळे सूर्याचं चिन्ह आहे. ध्वजावरती पाहायला मिळणार आहे. ओम हे सृष्टीचं आद्याक्षर मानलं जातं, त्यामुळे ओमला सुद्धा इथे महत्त्व आहे. आणि तिसरं महत्त्वाचं चिन्ह म्हणजे कोविदार वृक्षाचं. कोविदार वृक्ष म्हणजे आपट्याचं झाड आणि हे प्रभू श्रीरामांच्या राष्ट्राचं प्रतीक होतं आणि त्यामुळे कोविदार वृक्षसुद्धा या झेंड्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरोबर 10 वाजता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जातील तेव्हा त्या गेटमधनं आत गेल्यानंतर ते पहिल्यांदा कुठे, तर राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालंय. सप्तर्षी मंदिर राम मंदिरामध्ये उभारण्यात आलेलं आहे आणि त्या सप्तर्षी मंदिरात जाऊन सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेणार आहेत. महर्षी वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज आणि शबरी या प्रत्येकाचं प्रभू श्रीरामांच्या जीवनामध्ये एक विशेष स्थान राहिलेलं आहे. निषादराज कोण होते, तर प्रभू श्रीराम यांना वनवासात जाताना ज्यांनी गंगा पार करून दिली ते निषादराज होते. आणि आणखी 2 महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे ह्यांचा तर आता सर्वांचा उल्लेख झाला आहे, पण जटायूची सुद्धा मूर्ती ही परिसरामध्ये म्हणजे राम मंदिराच्याच परिसरामध्ये स्थापन करण्यात आली आहे. आणि खारुताईची सुद्धा खूप गोड, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. कारण खारीचा सुद्धा वाटा आपण म्हणतो. जेव्हा रामसेतू बनत होता तेव्हा आपल्या परीनं या खारुताईनं योगदान दिलेलं होतं. आणि आणखी एक महत्त्वाची बातमी आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात, ती म्हणजे मंदिराचं परकोटाचं काम पूर्ण झालं आहे. आजूबाजूची मंदिरं बांधून पूर्ण झाली आहेत. तिथे देवी देवतांची प्रतिष्ठापनासुद्धा झालेली आहे. पण राम मंदिराच्या परिसरामध्ये एक शहीद स्मारकसुद्धा उभारलं जाणार आहे. कारण हा संघर्ष प्रचंड मोठा होता. अनेकांचं रक्त सांडलं हा सगळा लढा देताना, हा संघर्ष करताना. तर त्या प्रत्येक हुतात्म्याचं, ज्यांनी राम मंदिरासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली, त्या प्रत्येकाचं स्मरण हे राम मंदिर परिसरामध्ये केलं जाणार आहे. आणि आत्ता काही महिन्यांनी, काही वर्षांनी त्या शहीद स्मारकाची सुद्धा उभारणी केली जाणार आहे. पण पूर्णत्वास आलेलं हे राम मंदिर कसं आहे, तर हे 3 मजल्यांचं राम मंदिर आहे, ज्याच्या तळमजल्यावरती प्रभू श्रीराम हे बालरूपामध्ये म्हणजे रामलला विराजमान आहेत. आणि पहिल्या मजल्यावरती राजा रामाचा दरबार आहे, जिथे माता जानकी आहे, लक्ष्मण आहेत, हनुमान आहेत. तर पहिल्या मजल्यावरती सध्या खूप मर्यादित लोकांना प्रवेश दिला जातो. रामललाचं दर्शन तर प्रत्येक भाविक इथे येऊन घेऊ शकतं. आणि इथली जी व्यवस्था आहे तेव्हा सर्वसाधारण दिवस असतो, खूप जास्त गर्दी नसते. तेव्हा अगदी मंदिरात तुम्ही प्रवेश करता तेव्हापासून पुढच्या 20 मिनिट अशी व्यवस्था मंदिर भाविक प्रवेश करणार. आणि अतिशय सुंदर कोरीव काम या मंदिर परिसरात करण्यात आलं आहे. 22 जानेवारीला सुद्धा अर्थातच फक्त तळमजल्याचं काम पूर्ण झालेलं होतं. आता जेव्हा मंदिराची परिक्रमा आपण करतो, प्रदक्षिणा मंदिराला पूर्ण करतो, एक साधारणतः 350 मीटरची ही प्रदक्षिणा आहे. आणि त्या संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरती वाल्मिकी रामायणातले विविध प्रसंग हे कोरलेले आहेत. इतकं सुंदर शिल्प आहे की त्याचं वर्णन करणं सुद्धा आत्ता या क्षणी अवघड आहे.
त्याचबरोबर ते जे चितारलेलं कोरलेलं चित्र आहे वाल्मिकी रामायणामधलं, त्याची माहितीसुद्धा प्रत्येक टप्प्यावर देण्यात आली आहे. म्हणजे हा प्रसंग नेमका कोणता आहे, इथे नेमकं काय झालेलं होतं. तशी 350 मीटरची संपूर्ण मंदिराची परिक्रमा आहे. जो परकोटा आहे त्याची परिक्रमा तुम्ही करायला गेलात तर ती परिक्रमा ही 1.5 किलोमीटरची परिक्रमा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 80 म्युरल्स पाहायला मिळतात. आणि या 80 म्युरल्सची खासियत काय आहे किंवा या 80 म्युरल्सची थीम काय आहे, तर भारतीय संस्कृतीचं दर्शन. पहिलं म्युरल जे आहे ते भारत मातेचं म्युरल आहे आणि या संपूर्ण परकोटा परिसरामध्ये जेव्हा आपण एक चक्कर मारतो, 1.5 किलोमीटर मात्र चालावं लागतं, तेव्हा ती चक्कर आपण मारत असताना ही वेगवेगळी म्युरल्स भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी आपल्याला बघायला मिळतात. आता मंदिर कसं आहे मी तुम्हाला सांगते. मी मंदिरातल्या काही वरिष्ठ व्यक्तींशी बोलले आणि त्याच्यानंतरच ही माहिती मी आपल्या प्रेक्षकांना देते आहे. रामरक्षेमध्ये एक श्लोक आहे, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा पुरतो मारुतीर्यस्य तम वंदे रघुनंदनम. म्हणजे उजवीकडे कोण आहेत तर उजवीकडे लक्ष्मण आहे. शेषावताराचं जे मंदिर आहे ते रामललाच्या उजव्या बाजूला आहे, तर डावीकडे माता जानकी. अन्नपूर्णेचं जे मंदिर बांधण्यात आलेलं आहे मंदिर परिसरात ते प्रभू श्रीरामांच्या डाव्या बाजूला आहे. तर अन्नपूर्णेच्या रूपामध्ये सीतेचा वास या मंदिरामध्ये आहे अशी धारणा आहे. त्यामुळे डाव्या बाजूला कोण आहे तर डाव्या बाजूला सीता आहे, उजव्या बाजूला शेषावतार म्हणजे लक्ष्मणाचं मंदिर आहे आणि समोर कोण आहे तर समोर हनुमान आहे. मंदिराची रचनासुद्धा अगदी एक्झॅक्टली अशी आपल्याला बघायला मिळते. प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे ते मध्यभागी आहे, त्यांच्या उजव्या हाताला कोण आहे तर शेषावताराचं मंदिर आहे आणि डाव्या बाजूला कोण आहे तर अन्नपूर्णेचं मंदिर म्हणजे सीतामातेचं मंदिर ते प्रतीक मानलं जातं. आणि समोर जे आहे समोर हनुमान आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिराच्या वरच्या मजल्यावरती जो राजा राम आहे अतिशय अद्भुत आहे, अतिशय देखणा आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळामध्ये आता अयोध्येमध्ये दाखल होतील. त्यांच्या संपूर्ण दौऱ्याचा हा कार्यक्रम नेमका कसा असेल त्याची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 10च्या आसपास मंदिर परिसरामध्ये दाखल होणार आहेत. एक रोड शो होईल मोदींचा असं सांगितलं जात आहे, पण पोलिसांची अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था पाहता या रोड शोची शक्यता कितपत याची आता इथे सगळ्यांमध्ये चर्चा रंगू लागलेली आहे. सगळ्यात आधी सप्तर्षी मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील, जिथे महर्षी वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य ऋषी, वाल्मिकी ऋषी, देवी अहिल्या, निषादराज आणि माता शबरी यांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर परिसर आहे. जे कोरीव काम आहे इथे केलेलं ते खूपच अद्भुत कोरीव काम आहे. आणि एक आर्टिफिशियल तलाव जे सप्तर्षी मंदिर आहे त्या परिसरामध्ये एक आर्टिफिशियल तलावाची सुद्धा उभारणी करण्यात आलेली आहे. इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके कुठे जातील तर ते शेषावताराच्या मंदिरात जाणार आहे. लक्ष्मण हे शेषावताराचं रूप होतं, त्यामुळे शेषावताराचं मंदिर सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतं. या शेषावताराच्या मंदिरामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेतील आणि त्यानंतर ते अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये येतील. अन्नपूर्णा मातेचं मंदिर जिथे आहे तिथूनच रामललासाठी रोजच्या रोज नैवेद्य बनवला जातो. या मंदिर परिसरामध्ये सीताकूप सुद्धा आहे. इथे एक छोटीशी विहीर आहे जी पूर्वापार आहे. विहीर अनंत वर्षांपासूनची ही विहीर आहे अशी मान्यता आहे. आणि या विहिरीतलं पाणी आजही प्रभू श्रीराम यांना मंदिरामध्ये जो नैवेद्य दाखवला जातो त्या नैवेद्यासाठी वापरलं जातं. आणि मग अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पूजा केल्यानंतर रामललांचं दर्शन घेतील आणि प्रमुख सोहळा यानंतर पार पडणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी काही वेळातच अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती अयोध्येमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळते. खरं तर 22 जानेवारी 2024 दिवस सुद्धा प्रचंड महत्त्वाचा होता. रामललांची स्थापना त्यांच्या मंदिरात झाली, राऊळामध्ये झाली. त्यावेळेला सुद्धा कदाचित इतका मोठा पोलीस बंदोबस्त नव्हता. सर्वसामान्यपणे सर्वांची चर्चा आहे, पण यावेळचा जो बंदोबस्त आहे तो खूप मोठा आहे, खूप प्रचंड आहे. गोविंदगिरी महाराज सुद्धा कालच अयोध्येमध्ये आलेले आहेत. गोविंदगिरी महाराजांचं योगदान या मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये विशेष महत्त्वाचं राहिलंय, कारण ते ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. श्रीरामांच्या मंदिराची उभारणी करणं, एक भव्य दिव्य राज दरबार प्रभू श्रीरामांसाठी बांधणं हे काही
छोटं काम नव्हतं आणि फक्त देशातनंच नाही तर विदेशातनं सुद्धा प्रचंड मोठ्या देणग्यांचा ओघ सुरू झालेला होता. त्यामुळे कोषाध्यक्ष म्हणून ही सगळी जबाबदारी सांभाळणं हे खरोखरच महत्त्वाचं काम होतं. तर कोषाध्यक्ष असलेले गोविंदगिरी महाराज आणि ट्रस्टचे सचिव असलेले चंपतराय या दोघांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाबद्दल काय माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण पाहूया. लगभग 6000 अतिथियों के आने की संभावना है और उनकी दृष्टि से वहाँ पर स्वस्थ चित्त से बैठने की और संपूर्ण कार्यक्रम देखने की सुंदर तैयारी हो गई है. ध्वजारोहण का जो कार्य है वह माननीय प्रधानमंत्री जी और श्रद्धेय सरसंघचालक जी के हाथों 3-4 मिनट में पूरा होगा. उसकी भी पूरी तैयारी हो गई है. भाविक मंदिरामध्ये मोठ्या संख्येने दाखल होतात. आपण सांगूयात की आज सर्वसामान्य भाविकांना, सर्वसामान्य रामभक्तांना मंदिरात प्रवेश नाही आहे, पण तरीसुद्धा हा ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळेला आपण इथे उपस्थित असावं अशी अनेकांची भावना आहे. बरेच रामभक्त आले तिथे. लता मंगेशकर चौकात या भक्तांची गर्दी पाहायला मिळते. अशाच काही सर्वसामान्य नागरिकांशी एबीपी नेटवर्कनं बातचीत केली आहे, ती बातचीत आपण पाहूया. राम मंदिर में आज ध्वजारोहण का कार्यक्रम होना है. लगभग 8000 के करीब में लोगों को आमंत्रित किया गया है और इस वक्त मेरी मौजूदगी जो है वो तीर्थ क्षेत्र भवन के सामने है. और आप देखिए तीर्थ क्षेत्र भवन के सामने जो तमाम लोग जिनको आज आमंत्रित किया गया वो लोग यहाँ पर इकट्ठा होकर के फिर यहाँ से आगे की तरफ में बढ़ रहे हैं. तमाम जो महिलाएं हैं उनको भी आमंत्रित किया गया. उन महिलाओं के बीच भी चलेंगे, बातचीत करेंगे. क्या नाम है दीदी आप? मिथिला राज. कहाँ से हैं आप? मैं विष्णु परिषद दुर्गा वाहिनी की प्रांत से का गोरक्ष प्रांत. गोरक्ष प्रांत जी. ये पहली बार राम मंदिर में जा रही हैं दर्शन करने या इसके पहले जी पहली बार जा रहे हैं. कैसी अनुभूति हो रही ध्वजारोहण का? मैं धन्य हो गई जो कि मेरे पूर्वजों ने इतना कुछ किया कि मेरा ये सौभाग्य हुआ कि मैं इस मंदिर में आई ध्वजारोहण समारोह में. वैसा बहुत अच्छा लगा. मेरा तो यहाँ मंदिर में कई बार आना हुआ. हम लोग यहाँ प्राण प्रतिष्ठा में रहे, पूरे 3 महीने रहे प्रभु के दरबार में. आज तो अद्भुत आनंद एकदम पूर्णता की ओर है. हम लोग प्रसन्न हैं और पूरा हिंदू राष्ट्र चाहते हैं. बहुत ही अच्छा लग रहा है और ये हमारे जो पूर्वजों ने संघर्ष किया है आज उसका प्रत्यक्ष देख रहे हैं हम लोग. प्रभु के ये भावों को देख के हमारा मंदिर में जाना हम सभी को भाव विभोर कर दे रहा. ऐसा लग रहा है कि मन द्रवित हो गया. प्रभु के साक्षात दर्शन मिल रहे हैं. तो सबसे बड़ी हमारे सौभाग्य की बात यही है कि हमें प्रभु के दर्शन करने को मिले और इतना भव्य दिव्य ध्वजारोहण कार्यक्रम हो रहा. तो ये प्रभु की अपनी अनुपम कृपा है कि ऐसा अपना हिंदू राष्ट्र बनने को तैयार हो गया हमारा देश और कुछ समय में घोषित भी हो जाएगा. सुनाएंगी प्रभु के लिए कुछ? नगरी हो अयोध्या सी, रघुकुल सा घराना हो, चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो, चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. जय जय श्री राम. जय श्री राम के नारे लगाते हुए, जयकारे लगाते हुए तमाम जो दुर्गा वाहिनी की महिलाएं हैं वो जाती हुई दिखाई दे रही हैं और गाना गुनगुना के भी उन्होंने ये बात कह दी है कि उनका जहां ठिकाना हो नगरी अयोध्या जैसी हो. कैमरन प्रेम सिंह के साथ विवेक राय बीपी. आणि आजच्या सोहळ्याचं निमंत्रण हे देशभरातल्या अतिशय मोजक्या मंडळींना देण्यात आलेलं आहे. 7000 साठी हजर असतील, उपस्थित असतील, ज्यामध्ये विशेष करून अयोध्या आणि परिसरातल्या सन्माननीय महनीय व्यक्तींचा समावेश आहे. उत्तरेकडचे अधिकारी, उत्तरेकडचे जे पाहुणे मंडळी आहेत ती आपल्याला या लिस्टमध्ये जास्त पाहायला मिळतात. एक विशेष अतिथी आहेत ज्यांना बोलवण्यात आलंय. बाबरी मशिदीचे याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांना सुद्धा या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. सोहळ्याबद्दल त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण पाहूया. झंडारोहण आज होने जा रहा है. माननीय प्रधानमंत्री जी के हाथ होने जा रहा है. ये अच्छी बात है कि जो है गौरव का दिन है. पूरे देश दुनिया से लोग यहाँ आ रहे हैं और अयोध्या में खुशी की लहर है. सभी खुश हैं, हम भी खुश हैं. हम ये चाहते हैं कि देश में शांति होना चाहिए, आपस का जो तालमेल हो, हिंदू मुसलमानों में भाईचारा हो, देश हमारा तरक्की करे. यही हमारी मनोकामना भी रहती है, यही हम संदेश भी देते हैं.
त्यामुळे अवघ्या काही तासांची प्रतीक्षा आता जवळपास 9:15 झालेले आहेत. 10 वाजल्यापासून हा मुख्य सोहळा सुरू होणार आहे आणि या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण अर्थातच आपण ABP माझावरती पाहू शकणार आहात. देशभरात ते रामभक्त या सोहळ्याला याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत. अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास मी आपली रजा घेते अयोध्येमधनं कॅमेरामन प्रशांत सोबत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.